स्वामी समर्थांच्या जीवनातील काही प्रमुख कथा आणि लीला. स्वामींचा प्रकट दिन आणि अक्कलकोट आगमन. स्वामी समर्थांचा जन्म ज्ञात नाही, परंतु 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते खंडोबाच्या मंदिरात प्रथम स्थानापन्न झाले आणि नंतर वटवृक्षाखाली वास्तव्यास राहिले. चोळप्पाची भक्ती. स्वामींचे प्रमुख शिष्य चोळप्पा महाराज यांच्या घरी स्वामी राहत असत. चोळप्पाची सासू स्वामींच्या वर्तनावर नाराज असे, पण स्वामींनी चोळप्पाची सेवा पाहून त्यांना आशीर्वाद दिला. गोट्या खेळण्याची लीला. एकाग्रतेचा संदेश. एकदा स्वामी चोळप्पाच्या मुलांसोबत गोट्या खेळत होते. जेव्हा चोळप्पाची पत्नीने रागावून शांतता ठेवा असे म्हटले, तेव्हा स्वामींनी सांगितले की पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू कसा येतो. कोणताही अभ्यास किंवा भक्ती करताना एकाग्रता उच्च पातळीची हवी. दत्तारूपाची प्रचिती. स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म मानले जातात. त्यांनी आपल्या भक्तांना वेळोवेळी दत्तारूपाची अनुभूती दिली आहे. लोभी पुजाऱ्याची गोष्ट. एकदा स्वामी सेतुबंध रामेश्वरला गेले असता तिथे एका पुजाऱ्याने पैशाशिवाय दर्शन नाकारले. स्वामींनी त्याला शिकवण देत सांगितले की देव लोभाने नाही तर भक्तीने मिळतो. स्वामी समर्थांची शिकवण. 1. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांना आधार देणारे हे त्यांचे मुख्य वचन आहे. 2. अंधश्रद्धेचा त्याग. स्वामींनी सोवळं ओवळं यापेक्षा मानवी सेवेला अधिक महत्त्व दिले. 3. नामस्मरण. निरंतर स्वामी समर्थ मंत्राचा जप करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वामी समर्थांच्या कथा या केवळ चमत्कार नसून त्या मानवी जीवनाला अध्यात्माच्या आणि चांगल्या कर्माच्या मार्गावर नेणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. स्वामी समर्थांच्या जीवनातील काही प्रमुख कथा आणि लीला. स्वामींचा प्रकट दिन आणि अक्कलकोट आगमन. स्वामी समर्थांचा जन्म ज्ञात नाही, परंतु 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते खंडोबाच्या मंदिरात प्रथम स्थानापन्न झाले आणि नंतर वटवृक्षाखाली वास्तव्यास राहिले. चोळप्पाची भक्ती. स्वामींचे प्रमुख शिष्य चोळप्पा महाराज यांच्या घरी स्वामी राहत असत. चोळप्पाची सासू स्वामींच्या वर्तनावर नाराज असे, पण स्वामींनी चोळप्पाची सेवा पाहून त्यांना आशीर्वाद दिला. गोट्या खेळण्याची लीला. एकाग्रतेचा संदेश. एकदा स्वामी चोळप्पाच्या मुलांसोबत गोट्या खेळत होते. जेव्हा चोळप्पाची पत्नीने रागावून शांतता ठेवा असे म्हटले, तेव्हा स्वामींनी सांगितले की पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू कसा येतो. कोणताही अभ्यास किंवा भक्ती करताना एकाग्रता उच्च पातळीची हवी. दत्तारूपाची प्रचिती. स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म मानले जातात. त्यांनी आपल्या भक्तांना वेळोवेळी दत्तारूपाची अनुभूती दिली आहे. लोभी पुजाऱ्याची गोष्ट. एकदा स्वामी सेतुबंध रामेश्वरला गेले असता तिथे एका पुजाऱ्याने पैशाशिवाय दर्शन नाकारले. स्वामींनी त्याला शिकवण देत सांगितले की देव लोभाने नाही तर भक्तीने मिळतो. स्वामी समर्थांची शिकवण. 1. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांना आधार देणारे हे त्यांचे मुख्य वचन आहे. 2. अंधश्रद्धेचा त्याग. स्वामींनी सोवळं ओवळं यापेक्षा मानवी सेवेला अधिक महत्त्व दिले. 3. नामस्मरण. निरंतर स्वामी समर्थ मंत्राचा जप करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वामी समर्थांच्या कथा या केवळ चमत्कार नसून त्या मानवी जीवनाला अध्यात्माच्या आणि चांगल्या कर्माच्या मार्गावर नेणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी आहेत. स्वामी समर्थांच्या जीवनातील काही प्रमुख कथा आणि लीला. स्वामींचा प्रकट दिन आणि अक्कलकोट आगमन. स्वामी समर्थांचा जन्म ज्ञात नाही, परंतु 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे प्रकट झाले. ते खंडोबाच्या मंदिरात प्रथम स्थानापन्न झाले आणि नंतर वटवृक्षाखाली वास्तव्यास राहिले. चोळप्पाची भक्ती. स्वामींचे प्रमुख शिष्य चोळप्पा महाराज यांच्या घरी स्वामी राहत असत. चोळप्पाची सासू स्वामींच्या वर्तनावर नाराज असे, पण स्वामींनी